अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात देणारे सलगरचे सरपंच तानाजी पाटील यांचा सामाजिक उपक्रम। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या होत्या। पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले होते। या नैसर्गिक आपत्तीमुळे पूरग्रस्त भागात पशुधनासाठी चाऱ्याची आणि जनावरांसाठी अन्न पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती। या गंभीर परिस्थितीचा विचार करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या एका हाकेला सलगरचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांनी तात्काळ होकार दिला होता आणि त्यांनी स्वतःच्या शेतातील चांगल्या आलेल्या ऊसाला कोयता लावला आणि ओला दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाठवून देण्याचा सामाजिक निर्णय घेतला होता। त्यांच्या शेतातून 3 आयशर ट्रक भरून ऊस पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी तातडीने रवाना करण्यात आला। हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार राजकारणाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना सलगर, खंडेराजुरी, बेळंकी आणि एरंडोली परिसरातील मतदारांमध्ये व्यक्त होत आहे। आपले एक पाऊल अनेक गरजूंच्या मदतीला धावून येऊ शकते। या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपल्या परीने शक्य ती मदत करावी। अशा संकटाच्या काळात धावून जाणारा असा हा लोकनेता तानाजी पाटील असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची धर्मपत्नी जयश्री तानाजी पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे मतदारसंघात फिरल्यानंतर दिसून येत आहे। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगानं या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी सूचना केली की बाबा आपल्याला या पूर परिस्थितीमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही सलगर गावामध्ये आवाहन केलं की जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आणून द्याव्यात। त्याचबरोबर चाऱ्याच्या अनुषंगानं सलगर गावामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये हा जो काही ऊस आहे तो ऊस जवळजवळ 3 आयसर भरून त्या ठिकाणी जिथं चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी उद्याच्याला आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य आणि त्याचबरोबर हा 3 आयसर चारा त्या ठिकाणी पोच करण्याच्या दृष्टीनं हे आमच्या आता सध्याच्या गावामधील सर्व युवा वर्ग ग्रामस्थ स्वखुशीनं त्या ठिकाणी हा चारा तोडून टेम्पोमधून भरून न्यायचं काम चालू आहे, युद्ध पातळीवरती आहे। मला एकच पूरग्रस्तांमधल्या माणसांना सांगायचं आहे की तुम्ही कुठेही धीर सोडू नका। आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठामपणाने उभा आहोत। त्याचबरोबर जी काही दानशूर माणसं आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपणाला जमेल तेवढं शक्य तेवढं मदत त्या ठिकाणी पूरग्रस्तांना देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करावा, एवढी मी त्या सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो।